हिंदी जागर श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350व्या शहीदी समागमानिमित्त 24 आणि 25 जानेवारीला या नांदेड साहेबमध्ये हा भव्यदिव्य समागम सोहळा होतोय, ज्यामध्ये आतापर्यंत 90% या कार्यक्रमाची तयारी झालेली आहे। आपण बघतच आहात की दरबार हॉल असेल, लंगर हॉल असतील, जुता घर असतील, वैद्यकीय सेवा असेल, गतका घर असतील, असे वेगळे स्टॉल असतील। अशा प्रकारे या कार्यक्रमामध्ये लाखोचे भाविक या कार्यक्रमाला उपस्थित देणार आहे। महाराष्ट्र शासन, तख्त श्री हुजूर साहेब आणि गुरु नानक नामदेव संगत अशा तिघांच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम आयोजित केला जातोय, ज्यामध्ये गुरु तेग बहादूरजी यांची 350वी शहीदी समागम तर आहेत, पण त्यांनी ज्या देश आणि धर्मासाठी जी आपलं शहादत दिलेली आहे ती जनजनपर्यंत पोहोचली पाहिजे। त्यासाठी पूर्ण महाराष्ट्र शासन असतील, तख्त श्री हुजूर साहेब असेल आणि गुरु नानक नामदेव संगत घराघरात जाऊन प्रचार प्रसार करत आहेत। आणि आपण बघतायत की याची 90% आतापर्यंत तयारी झालेली आहे। आणि 24 आणि 25ला हा दिवसभर सकाळी 8 ते रात्री 10 दोघी दिवस हा कार्यक्रम राहील। सर, कुठून इथं म्हणजे भक्तगण येणार आहेत आज? पूर्ण मराठवाडा असेल, महाराष्ट्र असेल, आंध्र असेल, कर्नाटक असेल, तसे देश विदेशातनं या कार्यक्रमासाठी भाविक येणार आहे। त्यासाठी 5 स्पेशल ट्रेन सोडण्यात आलेल्या आहेत, ज्यामध्ये अमृतसरमधनं 2, म्हणजे पंजाबमधनं 2, दिल्लीमधनं 1, चंदीगडमधनं 1, मुंबईतनं 1 आणि एक हैदराबादनं, अशा 6 ट्रेन या कार्यक्रमात स्पेशल ट्रेन माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या रिक्वेस्टनुसार राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या समन्वयाने या ट्रेन सोडण्यात आलेल्या आहे। तसेच 5 फ्लाईट याला सुद्धा स्पेशल 23 ते 26 पर्यंत, मग ती एक अमृतसरवरनं, दिल्लीवरनं, चंदीगड, मुंबई आणि हैदराबाद अशा 5 फ्लाईट डेली या ठिकाणी येतील। आणि मोठ्या प्रमाणात हा देश विदेशातनं, कारण आपल्या सर्वांना माहीत आहे की तख्त श्री हुजूर साहेबचं महत्त्व या गुरु नानक नामदेव संगतमध्ये खूप मोठ्या प्रमाणात असतं। गुरूंच्या प्रती जी श्रद्धा असते, गुरु गोविंद सिंगांचा हा शेवटचे क्षण असतील आणि त्यात या तख्त हुजूर साहेबामध्ये गुरुसाहेब ग्रंथाची स्थापना गुरु गोविंद सिंगांनी केलेली आहे। नरसी नामदेव, जे भगत नामदेव ज्यांचं गुरुबाणीमध्ये 61 अभंग जे आहेत, त्यांचं जन्मगाव सुद्धा याच मराठवाड्यामध्ये, आणि गुरु गोविंद सिंगांनी जे जफरनामा लिहिला आहे तो सुद्धा याच संभाजीनगरमध्ये लिहिला आहे। अशा सर्व गोष्टीचं महत्त्व बघता हा कार्यक्रमाचं खूप मोठं महत्त्व राहणार। कोणते नेते येणार आहेत? 24 तारखेला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री माननीय योगीजी असतील, आंध्रचे उपमुख्यमंत्री माननीय पवन कल्याणजी असतील, दिल्ली सीएम असेल। 25 तारखेला देशाचे गृहमंत्री माननीय अमित भाई शाह असतील, आणि त्यानंतर आपले महाराष्ट्राचे सीएम, दोघे DCM आणि हरियाणा सीएम आणि बागेश्वर धाम, तसेच या 9 समाजातील संत महंत रागी जितेदार सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।